हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गायज आज आहे डे 5. तर गायज आज पण आपण डेली ब्लॉगिंग करतो रोजच्या प्रमाणे. तर आता मी आवरले, आंघोळ वगैरे केलेली, कपडे घातलेले आपले. तर आता इकडे पहिलं पाया पडतो, पंच पडतो. ते पण पाया पडतो. तर आज काहीतरी सण आहे माझ्या मते, वगैरे केलेले दिसतात. आज काहीतरी सण आहे, काय सण आहे ते मला पण नाही माहिती. ती पण केलेली आहे. आता जेवण वगैरे करतो, तर पाहू आपल्याला गावात जायचे. आता मी बेकरी आलेलो आहे. इकडे गॅसच्या गाडीची टाकी पण आलेली आहे. गॅसच्या टाकीची गाडी घ्यायची. इकडे मिनी टोस्ट पॅक केलेले आहे आता. त्याच्यानंतर आपल्याला जिरा बटर पॅक करायचे आहेत. पाहू, स्टॉक सगळा फुल आहे आपला. बटर पण झालेली आहे, आता हे पॅक करायचे आहेत. जिरा बटर पॅक करू आता. पलटी मारलेली आहे, अशी पलटी मारावं लागत सगळी, मग बरोबर आहे काय ना. ट्रेनी भरून घ्यायची सगळे. तर आता आपण जिरा बटर भरणार आहे इकडं. तर थोड्या वेळाने शूटला पण जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घरी पण जायचं आहे पाणी भरायला. तर पाहू जाऊ. आलो इकडं, बाबू आलाय विवेकला कॉलेजमधून चाललाय. तर आता आपल्याला व्हिडिओ बनवायला जायचं आहे. तर आता आपण जाणार आहे. बाबू म्हणते हगडे व्हॅलेंटाईन डे वरती बनवायला जायचं. आपल्या इकडचं शूट झालेलं आहे. बाबू कुठे गेलाय, विवेक आणि मी चाललेले आता. आता पुढचा प्लॅन काय विवेक? काहीच नाही. विवेकला घरून लय खवळे आता. विवेक कधी आणलेला आहे. आम्ही व्हिडिओ शूटिंग करायला इकडं. विवेकची आजी बाबा बघत असणार नाही व्हिडिओ, तरी चालतंय, काहीच अडचण नाही आम्हाला. आता आम्ही चाललेलो आहे इकडं. पारनेरच्या रोडची अवस्था म्हणजे लय व्याख्यार नाही. इकडे विवेकच्या दुकानावरती सोडलेलं आहे. हे विवेकचं दुकान, तुम्ही इकडे ना एकदा नक्की या. इलेक्ट्रिकलचं दुकान आहे. विवेक बाय बाय. ओके सर. ओके, भेटू आपण संध्याकाळी चहा प्यायला. 100% येणार. ओके. विवेक गेलाय आता. विवेकच्या भरोश्यावर काही दुकान सोडलेलं नाही त्याच्या घरच्यांनी. आता बेकरीत गेलतो, त्याच्यानंतर आता घरी चाललो. अक्षय सर आलेले आपला वाटाणा बघायला. आता अक्षय सरांना आपला वाटाणा वगैरे दाखवतो. तर गेलेत आता. अक्षय सरांनी थोडं आपल्याला सांगितलं हे औषध थोडं ते. तर अक्षय सरांकडे पण जायचं औषध आणायला. तोपर्यंत म्हणले इकडं आपले बोर चालू करून ठेवावं. तर इकडं पाणी साचून ठेवावं लागेल. अजून हे भरायचं आहे. मग हे भरल्यानंतर उद्या एक आपलं वरचं वावर होणार आहे बरोबर. थोडं वावर वगैरे भरायचं आहे आता. अक्षय सरांकडून औषध घेऊन येतो पहिलं. गावात आलेलो आहे. इकडे रोहन भेटलेला आहे आपल्याला. आणि इकडे रोहनचे सर आहेत. आणि इकडे गणेश शेठ पण आहे. गणेश शेठ. ओके. तर गणेश शेठ काय म्हणणं आहे? रोहन काय म्हणणं आहे तुझं प्रॅक्टिकल आहे, इथं तुझे सर आहे. काय नाही आता ते खास पुण्याहून आले, त्याच्यामुळे पहिले त्यांना ब्लॉगमध्ये घेतलं. हे जे आपल्याला आहे ना पुण्यात ते मॉलमध्ये नव्हते भेटले का आपल्याला आपले फॅन. आपण इकडं आपलं विवेक आलेला आहे. तिकडे बाबू आहे. बाबून मी या थोडं इंग्लिशमध्ये बोलत होतो, तर आमची इंग्लिश चालू होती. या 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 ओके ओके. एवढीच येते. ओके ओके येते इंग्लिश. या 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 या. इकडं भैरवाला आलेलं. इकडं आपलं भैरवाचं मंदिर. इकडे नारळ घेतलाय आपण. विवेकला म्हणलं विवेक थोडा ताकदवार आहे म्हणून विवेकला इकडे नारळ फोडायला लावलाय. बाबू विवेक असला ना थोडा माणूस शिक नाही. विवेक ताकदवार माणूस आहे. विवेक तर तुला कसं वाटतंय नारळ सोडून? नारळ खाल्ल्या जाणार. जिंदगी नारळ सोडून. जिंदगी नारळ सोड. काय सांगू, माझी जिंदगी गेली नारळ सोडून. डायलॉग बोलता येणार. डायलॉग बोलता येणार. जाऊ दे आता. आपल्या इकडे भैरवाच पाया पडून झालेलं आहे. तर इकडे बाबूला फोन आलेला आहे. तर आपल्या इकडे पाया पडून झाले. तर आपण निघालेलो आहे परत. आपल्याला जायचं प्रेमामध्ये. फोन आलेला आहे आम्हाला. शुभम काय म्हणतो रे? कुठं नाही, भैरवाला आलेलो आहे. येऊ का खाली? 10 मिनिटं म्हणतोय शुभम तू. 10 मिनिटं मला काम आहे बरं शुभ आहे. मला पॅकिंग करायची आहे. आपण आलेलो आहे प्रेमात चहाला. इकडे आपल्याकडे आधी आहे. हॅलो. हा याचं नाव मी विसरले आता. आणि इकडे शुभम पण आहे. आणि बाबू आणि विवेक आहे ना, कुठे गेलेत? नाही गेलेत कुठेतरी. आले होते 90 माराय. नाही तो बस व्हिडिओ चालू आहे. खरं आहे ते आहे. नाही सॉरी. गेले ते पेट्रोल द्यायला कुठेतरी. बाबू 90 प्यायला गेलते ना. खरं सांग. हा फक मारली. पप्पा पण बघतात ब्लॉग देणार ठेव. मग नव्हतं गेलो म्हण ना. मग इकडं आपल्या आदित्यने गाडी घेतली. रायडिंग साठी किती 5 लाखाची गाडी घेतलेली आदित्यने. डायरेक्ट नागपूर गेलेला. शुभम गाडी कशी आहे? शुभम त्यापेक्षा जड आहे ना गाडी. त्यापेक्षा गाडी येत नाही त्याला. बाबूचं विवेकचं वजन धरून गाडीचं वजन असेल. शोभती पण त्याला. हा सोबत काय विषय नाही. तर आदित्यला इकडं कॉंग्रॅच्युलेशन आदित्य तुला. धन्यवाद.
अशी गाडी घ्यायची पण विवेक म्हणतो जाऊ दे विवेक आपली ती भारी गाडी पोलिसाची गाडी आपली भारी पोलिसाची गाडी आमच्या जाव्याचं तुम्ही उगा हे करू नका उगा आता ते नाही त्याची गर्लफ्रेंड हेलिकॉप्टर मध्ये जात असतात तुम्ही बघितलं त्याचं काल हेलिकॉप्टर बघितलं आमच्या घरावर वरच्या मजल्या होतं बघ त्या टाकीच्या वर छत्रीने आता सगळं ब्लॉग मध्ये नक्की बघितलं असं कसली उडी करून छत्रीने गेलेले इथं बसलेलो आहे आम्ही तर आता आम्हाला जायचं आमचं थोडं नियोजन चाललेलं आहे थोडं प्लॅन चाललेलं आहे प्लॅन नाही सांगणार तुम्हाला कारण सक्सेस होत नाही थोडं पुढच्या पण नाही त्याच्या पुढच्या पण त्याच्या पुढच्या 8 दिवसात येईल कम्प्लीट इकडे आहे ना आपले मित्र आले होते आपला हा सौरभ हा निखिल आणि हा विवेक तर आता बराच वेळ झाले आमचे काही गप्पा बिप्पा चालले होते ना आता ते काहीतरी मॅटर झालाय की आहे ना विवेक रेड बुल पाजणार आहे पण विवेक काय म्हणणे गो रेड बुल पाजल काय चला चल उठ थांबा ना उतरायचं ना तो थांबा ना करते आपला दूध काढून आलाय 5 लिटर भर तर आता काय चाललंय ते विवेकलाच माहिती आहे विवेक तुला कसं वाटतंय आता आपल्या इकडे पाईप बी आता आपल्या इकडे पाणी मारायचं इथं विवेक रेड बुल पाजणार आहे त्याच्यानंतर बेकरीत गेलो आता घरी आलेलो इथं काही झोपायचे जेवण आत्ताच झाले जेवण झाले आठवलं आपला ब्लॉग कंटिन्यू करायचा होता तर आता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गुड नाईट बाय बाय